नमस्कार, सर्वांचे हार्दिक स्वागत। गरजू आणि मागासलेल्या घटकांना प्रोत्साहन देण्याचे काम आमचे सरकार नेहमीच करीत असते, पण काही खाजगी संस्था पण अशी भरीव कामगिरी करताना हमखास आढळते। श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळ सिंधुदुर्ग ह्या संस्थेतर्फे आपल्या समाजातील लोकांना सहकार्य व सोबत घेऊन जाण्याची इच्छाशक्तीद्वारे येथे सामूहिक व्रतबंध संस्कार कार्यक्रम म्हणजेच कुर्यात बटोर मंगलम विधी सोहळा पार पडला। ओम नमस्तं श्री महागणाधिपते नमः। डबल नमस्तं श्री महागणा थोडं एक पळी पाणी घाला कानावरती जाणवेला हळदी लावा, त्यानंतर गणपतीला घाला। नमस्तं श्री महागणाधिपते पुन्हा पण तेल नाही तर मागून घ्या, थोडा थांबा, सगळ्यांनी एकत्र आपली गोळ्या वाद कोणाकडे मगा शिल्लक जास्त होतं। एक्स्ट्रा वाती कुणाला म्हणजे असेल, कुणाला नाही तर हे करा। पाणी सामनामध्ये सूर्यदीप पडायचा हस्तप्रक्षेप समर्पयामि भोगप्रक्षेप समर्पयामि करोधाते निर्जनं पायं समर्पयामि नमस्कारोमि नमस्कार। सुख संपत्ती शांतता समाधान होते, बटूच्या जीवनात आनंद आनंदी मिळते असं प्रार्थना करून गणपतीला गायचं। ओम नमस्तं श्री महागणाधिपते नमः। नमस्कार, आजचा हो कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल किती माहिती सांगा। जिल्हा विश्वकर्मा सुतार समाज मंडळाची स्थापना 1990 साली झाली। तेव्हापासून या समाज मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात होते। त्यात विश्वकर्मा प्रगट दिन उत्साहात साजरा होत होता, तसेच 10वी 12वी स्कॉलरशिप विद्यार्थ्यांसाठी पूर्णगौरव कार्यक्रम हा दरवर्षी आयोजित केला जातो। आणि या संस्थेमध्ये आप्पा मेस्त्री म्हणून या संस्थेत आल्यानंतर त्यांनी हा नवीन उपक्रम सुरू करूया असा प्रस्ताव ठेवला। ही गोष्ट 10 वर्षापूर्वीची आहे आणि 10 वर्ष हा सातत्यानं हा उपक्रम मौजीबंधनाचा सुतार समाजाच्या नाती बांधवांसाठी आयोजित केला जातो। आणि त्यासाठी हे भावई मंदिर चे विश्वस्त आहेत, त्यांचं अतिशय मोलाचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला मिळतं। त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारीच आहोत। आणि समाजाचा सुद्धा उत्स्फूर्त असा सहभाग आणि प्रेरणा देतात, त्यामुळे हा कार्यक्रम करण्यास उत्साहानं कार्यकर्ते तयार असतात। आणि यात आत्ता हिरिरीने भाग घेणारे म्हणजे शैलेश मेस्त्री हे पूर्णपणे जबाबदारी घेऊन अगदी बटूची नोंदणी करण्यापासून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अतिशय उत्तम असं सहकार्य करतात। आज किती बटुकांना लाभ झाला? आजच्या दिवशी 21 आपल्या बटूंचं आपण हे मौजीबंधन केलं। जास्त बटूंची संख्या होती, पण आमच्याकडे मर्यादित जागा असल्यामुळे आणि कार्यक्रम कसाही न करण्याचा आमची प्रवृत्ती असल्यामुळे आम्ही 20चं टार्गेट ठेवून एकावेळी एक कार्यक्रम करतो। त्यामुळे यावेळी 21 जणांचा यावेळी आजच्या दिवशी कार्यक्रम झाला। आपलं नाव? माझं नाव राजन पंचाळ, मी या संस्थेचा सचिव आहे। आणि अध्यक्षांचं नाव? अध्यक्ष शरद मेस्त्री वेंगुर्ला। आणि ह्या कार्यक्रमाचा जो खर्च आहे तो कशा पद्धतीने आपण करता? हा खर्च समूह बटूंकडनं आपण एक नॉमिनल असं एक 5,000चं रक्कम घेऊन हा पूर्ण कार्यक्रम करतो। त्यासाठी त्यांनी त्याच्यातलं इथं पूजेसाठीचा आणि वडजींचा सगळा खर्च, शिवाय सगळ्यांसाठी हे आपलं महाप्रसाद म्हणजे जेवणची व्यवस्था त्यातूनच करतो। देवस्थानतर्फे आपल्याला काय सहकार्य मिळतं? या देवस्थाननं हे मंदिराचं सभागृह वापरण्यात दिलं, हे सर्वात मोठं सहकार्य आहे त्यांचं। आणि ते कुठलेही कार्यक्रम असले तरी आम्हाला सांगून सहकार्य करतात, कुठचेही कार्यक्रम असले तरी सहकार्य करतात। थँक्यू, धन्यवाद।
तुम्ही पळयतात सामाजीक संस्था आपल्या समाजा खातीर बरेच उपक्रम राबयतात आनी मनुष्यबळा बरोबरूच आर्थीक मदतीचो हात दितात. तशेंच हेर समाजा भितर अशेच कार्यक्रम घडचे आनी गरजूंक मदत मेळची हीच सदिच्छा तुमकां सगळ्यांक. देव बरें करूं.